हर रामकृष्ण हरी. आज आज ताहराबाद या क्षेत्रामध्ये माझे पतिदेव हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज आहेर ताहराबादकर. कारण बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती की आमच्या घरी कुलधर्म कुलाचार व्हावा. कारण लग्नाला 11 वर्ष झाले तेव्हापासून इच्छा होती. तर आज तारीख 5/6/2024 या दिवशी जागरण गोंधळ हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करून हा कार्यक्रम आज 6/6 या तारखेला पूर्णत्वास गेलेला आहे. आणि दोनच शब्द याच्यासाठी असे बोलायचे आहेत की सगळ्यांची खूप खूप आभार की ताहराबादकर असेल, पाहुणे मंडळी असतील, वाडी वस्तीचे सर्वच भाविक भक्त ज्यांना आम्ही आमंत्रण दिलं, निमंत्रण दिलं, कुणीच टाळलेलं नाही. सर्वांनी येऊन आनंदाने या निमंत्रणाचा आमंत्रणाचा स्वीकार केला आणि या ठिकाणी येऊन सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा कार्यक्रम ज्यांनी या ठिकाणी सादर केला असे या ताहराबाद क्षेत्राचंच रत्न म्हणजेच आदिनाथ भाऊ शिंदे, बरोबर ना? तसं मला अजूनही आडनाव माहिती नव्हतं, पण रात्री माहिती झालं. कारण तसं आम्ही 4-5 वर्षापासून दारावर दारच आहे आमचं, इतकं जवळ राहतो तरी सुद्धा फक्त आजा भाऊ एवढं सगळे म्हणतात, आम्ही तसं म्हणतो. आणि सुनीता वहिनी, कारण यांना तर तसं मुरळी म्हणायची मला आजही भीती वाटते. कालपासूनच म्हणायला लागले, अगोदर कधीच म्हटले नव्हते. आणि मला असं वाटतं गावात सुद्धा असं त्यांना कधीच कुणी म्हणत नसेल. कारण दोघांची जोड अशी आहे की शास्त्रयुक्त पद्धतीने या सगळा विधिविधान करून घेतात. म्हणून गावाचं भूषण आहे. आणि या कलाकारांची कला जी आहे, कारण नुसती कलाच नाहीये, कलेला तर महत्त्व आहेच आहे, पण ते शास्त्रयुक्त पद्धतीने या सगळ्या गोष्टी करून घेतात. त्यांचे सगळे साथ संगत करणारे भाविक भक्त सुद्धा भाऊ, खंडू भाऊ आणि माझ्या माहेरच्या कडचेच असलेले अशोक भाऊ, हे सर्वजण तर आहेतच आहेत. पण विशेषत्वाने ज्यांनी हा कार्यक्रमाची एवढी शोभा वाढवली की जेवढे कार्यक्रमामध्ये हजर होते ते तर कोणी झोपलेच नाही, पण बाहेरून सुद्धा सगळ्यांनी हा कार्यक्रम ऐकलेला आहे. म्हणून असे हरिभक्तीपरायण, ते तर वारकरी सांप्रदायिक हरिभक्तीपरायण किरण महाराज ठोंबरे, संगमनेर ना, चिंचोली फाटा, तर असे महाराज सुद्धा या ठिकाणी त्यांनी सिंथची सुंदरपैकी अशी साथ केलेली आहे. आणि हा कार्यक्रम एवढा सुंदर झालेला आहे कारण हे सगळे कलाकार आहेत आणि या कलाकारांनी आपली कला एवढी सुंदरपैकी सादर केलेली आहे. म्हणूनच तर त्यांचे सुद्धा आभार की गावातले असून गावातल्या माणसाचं मोठेपण गावानेच वाढवायचं असतं. आणि आमचा त्यांचा या बाबतीत कधी प्रसंग आला नव्हता. एरवी तर जवळच राहिला आहे, तरी सुद्धा या निमित्ताने अगदी जवळ ते आलेले आहेत. आणि या माध्यमातून त्यांची कला सुद्धा आमच्या लक्षात आली. भैरवनाथाचं सुद्धा आपल्या गावातलं जी महती आहे त्यांनी खूप सुंदर गायलेली आहे. महिपती महाराजांचं सुद्धा खूप सुंदर असा ते पवाडा गातात. म्हणून असे आदिनाथ भाऊ, म्हणून त्यांचं सुद्धा खूप कौतुक आहे. त्याचप्रमाणे हे जे कुलधर्म कुलाचार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा हे करत होते. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कुलपरंपरेने आलेल्या आहेत. म्हणून आपण याला आधुनिक समजायचं नाहीये, आता आपण त्याला अंधश्रद्धा समजायला लागले. कारण जितके लोक जास्त शिकले तितकं जुन्या गोष्टींना खोटं समजायला लागले किंवा काहीतरी वेगळं समजायला लागले. पण हा कुलधर्म आहे, कुलाचार आहे, हा केलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कुठं लढायला जायचं असेल तर अगोदर तुळजा भवानीला कौल लावत होते, फूल लावायचे. फूल दिलं आईने तरच ते जायचे, तरच ते काम करायचे आणि आईचा गोंधळ घालायचे. या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराज करत होते. मग आपण त्यांच्या वंशातले म्हणून घेतो तर ह्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही.
बऱ्याच लोकांना या गोष्टीचा आमचं जागरण गोंधळ होणार आहे महाराजांचा, म्हणून कुणाला कौतुक वाटत होतं, कुणाला काय वाटत होतं, पण सगळ्यांच्या आमच्याकडे ज्या नजरा होत्या त्या सगळ्या आश्चर्याच्याच होत्या. कारण महाराजाचं जागरण असतं का? कारण महाराज हा नंतर झालेला असतो, पण जन्मताच तो कुठल्या तरी कुळात जन्माला आलेला असतो. ज्याने संन्यास घेतला त्याला या गोष्टी कराव्या लागत नाही. पण जो गृहस्थी आहे त्याने कुल धर्म आणि कुल परंपरेने आलेल्या देवांना धर्मांना सगळ्यांना मानलं पाहिजे. म्हणून असं या पवित्र ठिकाण संत कवी महिपती महाराजांची भूमी, काल भैरवनाथ भगवान की जे अगदी खडकातून निघालेले आहेत, तुम्हाला त्यांची आख्यायिका मी नंतर कधीतरी सांगेल. असं विशेष ठिकाण आहे आणि या ठिकाणामध्ये असलेले हे सर्व कलाकार मंडळी याच गावचे आणि आम्ही सुद्धा याच गावचे, म्हणून सर्वच भाविक भक्त सगळ्यांचे आभार, कलाकारांचे आभार मानून 2 शब्दामध्ये माझं हे 2 शब्द मी पूर्ण करतो. ठिकाणी छोटासा सन्मान सत्कार करण्यात येत आहे, कारण आपल्या माणसाचं मोठेपण आपणच वाढवायचं असतं. म्हणून या ठिकाणी त्यांचा छोटासा सत्कार होईल.